भारताच्या राजकारणात 2026 सालातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहेत. कारण या निवडणुकांचे परिणाम केवळ राज्यांच्या सत्ता समीकरणांवरच नाही, तर देशाच्या एकूण राजकीय दिशेवरही प्रभाव टाकू शकतात. आणि याच पार्श्वभूमीवर मतदान संपल्यानंतर समोर आलेले एक्झिट पोल्स सध्या चर्चेचा मुख्य विषय बनले आहेत. विशेषतः पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या 5ही ठिकाणी मतदारांनी दिलेला कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकला आहे आणि याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर महाराष्ट्र. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बहुटप्प्यांच्या मतदानानंतर जे एक्झिट पोल समोर आले आहेत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. कारण अनेक संरक्षण संस्थांच्या अंदाजानुसार येथे सत्तांतरांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उदाहरणार्थ मॅट्रिक्स आणि चाणक्य सारख्या एजन्सीच्या एक्झिट पोल्सनुसार भारतीय जनता पक्ष या पक्षाला सुमारे 146 ते 161 किंवा काही अंदाजांमध्ये 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 किंवा काही ठिकाणी 130 ते 140 जागांवर समाधान मानावे लागू शकते. ज्याचा थेट अर्थ असा होतो की अनेक वर्ष राज्यांवर वर्चस्व राखणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला यावेळी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आणि जर भाजपने बहुमताचा 147चा आकडा पार केला तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच त्यांची सत्ता स्थापन होऊ शकते. ही बाब केवळ राज्यापुरती मर्यादित नसून राष्ट्रीय राजकारणातही मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते. कारण पूर्व भारतात भाजपचा प्रभाव वाढण्याची एक मोठी संधी मानली जात आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये चित्र तुलनेने स्पष्ट दिसत आहे, जिथे एक्झिट पोल्सनुसार पुन्हा एकदा एनडीए आघाडी सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक्सिस माया इंडियाच्या अंदाजानुसार भाजपला 88 ते 100 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 24 ते 36 जागांवर समाधान मानावे लागू शकते. ज्यामुळे असे दिसून येते की सध्याच्या सरकारने विकास, पायाभूत सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर मतदारांचा विश्वास टिकवून ठेवला आहे. तर केरळमध्ये मात्र सर्वात मोठा उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण येथे दीर्घकाळ प्रभाव असलेल्या डाव्या आघाडीला म्हणजे LFDला फक्त 49 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस नेतृत्वाखालील UDF आघाडीला 78 ते 90 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे केरळमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता बळावली आहे. आणि हा बदल केवळ राजकीय नाही तर वैचारिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरू शकतो. कारण डाव्या विचारसरणीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे पुनरागमन हे एक मोठं राजकीय संकेत मानलं जाईल. तर भाजपला येथे मर्यादित यश मिळण्याची शक्यता असून फक्त 2 ते 3 जागांचा अंदाज आहे. यावरून दक्षिण भारतातील त्यांची मर्यादित पकड अद्याप कायम असल्याचे दिसते. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्येही एक्झिट पोल्सनुसार मिश्र चित्र दिसत आहे, जिथे प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. परंतु राष्ट्रीय पक्षांनी देखील आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व निकालांचा एकत्रित विचार केला असता एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की भारताच्या राजकारणात हळूहळू मोठे बदल घडत आहेत. मतदार आता केवळ पारंपरिक निष्ठांवर मतदान करत नाहीत, तर विकास, नेतृत्व, स्थानिक प्रश्न आणि राष्ट्रीय मुद्द्यांच्या आधारे निर्णय घेत आहेत. तथापि येथे एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे की एक्झिट पोल्स हे केवळ अंदाज असतात आणि अंतिम निकाल मतमोजणीनंतरच स्पष्ट होतात. याआधी अनेक वेळा असे घडले आहे की एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकालांमध्ये मोठा फरक दिसून आला आहे. त्यामुळे सध्या समोर आलेले हे आकडे अंतिम सत्य मानणे हे योग्य ठरणार नाही. परंतु तरीही हे अंदाज आगामी निकालांची दिशा दाखवतात आणि राजकीय पक्षांसाठी तसेच जनतेसाठीही एक संकेत देतात. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आहे ते मतमोजणीच्या दिवसाकडे, जेव्हा हे स्पष्ट होईल की खरोखरच जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे आणि या 5 राज्यांमध्ये सत्ता कोणाच्या हाती जाणार आहे. आणि त्यानंतरच ठरेल की 2026च्या या निवडणुका भारतीय राजकारणात किती मोठा बदल घडवून आणतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.